नमस्कार, तुमचं हे आधार कार्ड हरवलं किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्यानं तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करायचं आहे. जसं की नवीन अपडेट केलं, अजून तुम्हाला आधार भेटलं नाही, तर तुम्ही तुमच्या आधारच्या नंबरच्या सहाय्यानं ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता. किंवा तुमचं हरवलं असेल तर हे डाउनलोड करू शकता. तुम्ही पावतीच्या सहाय्यानं सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता आधार कार्ड. चला तर आज आपण बघणार आहोत तुम्ही आधार कार्ड आपल्या मोबाईलच्या सहाय्यानं 5 मिनिटाच्या आतमध्ये कसं डाउनलोड केलं जातं. A to Z माहिती बघा. सर्वप्रथम तुम्हाला यायचं तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर तर असेलच, तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे क्रोम ब्राउझरवर. चला तर क्रोम ब्राउझर आल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा तुमच्या मोबाईलच्या सहाय्यावर दाखवतो. तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आपल्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. सर्वप्रथम तुम्ही क्रोम ब्राउझरवर आल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट टाकायची आहे. या ठिकाणी UIDI हे टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतरला ह्या जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला जे माहिती बघायची असेल समोरचे तुम्ही बघू शकता. जसं की या ठिकाणी इंग्लिश आहे, हिंदी आहे, त्याच्यानंतरला मराठी आहे. तर या ठिकाणी आपण इंग्लिश हे भाषा सिलेक्ट करू. त्याच्यानंतरला तुम्हाला समोरचे जे प्रोसेस आहे सर्व इंग्लिशमध्ये हे या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाणार आहे. तुम्हाला जी भाषा या ठिकाणी आवडते त्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे. चला तर ह्या ठिकाणी थोडंसं इंटरनेट सोडलं आहे, ॲडजस्टमेंट करा. चला तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस हा दाखवला आहे. त्याच्यानंतरला सर्वप्रथम तुम्हाला खाली येऊन घ्यायचं आहे. खाली आल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला आधार डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवाल. सर्वांनी एक सूचना लक्ष असू द्या. ह्या ठिकाणी तुम्हाला 3 रेषा दिसते, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप साईट ही या ठिकाणी याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी असं ऑप्शन हे दाखवले जाणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला जसं की अपडेट वगैरे चेक करायचं असेल ते सर्वप्रथम आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी आपण डायरेक्ट आधार डाउनलोड ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला समोरचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे व्यवस्थितरित्या बघा. ठिकाणी बघा असं तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा उघडेल. त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा कोणाकडे कधी पावती वगैरे असेल नवीन देणं खुले असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या माध्यमातून 3 स्टेप आहेत. 3 स्टेपच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड हे डाउनलोड करू शकता. आता जसं की आपल्याकडे मोबाईल जसं की आधारचा नंबर आहे म्हणून आपण आधार या ठिकाणी डाउनलोड करत आहे. आणि कोणाला पावती वगैरे असेल फक्त जसं की नवीनच काढलेला असेल तुम्ही हे ऑप्शनवर क्लिक करून तो नंबर टाकून या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आता ह्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड व्यवस्थित नाही वाटला तर या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेश बटनावरती क्लिक करून कॅप्चा कोड हा दुसरा येईल. ठीक आहे. चला तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम आपण आपला आधार नंबर टाकून घेऊया आणि कॅप्चा कोड टाकू. चला तर हे प्रोसेस करून घेऊ. सर्वप्रथम सर्वांनी आधार नंबर आणि कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या टाकला असेल सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं जेणेकरून तुमच्या कॅप्चा कोड रॉंग झाला. 1 सेकंड. सेंड ह्या OTP ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतरला जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती 1 अंकाचं OTP ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण OTP व्यवस्थितरित्या टाकला. त्याच्यानंतरला व्हेरीफाय डाउनलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला समोरचं जे ऑप्शन दाखवाल तुमचं आधार कार्ड ह्या ठिकाणी डाउनलोड करायचं प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवते. आता या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे ह्या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जे तुमचं आधार आहे ह्या ठिकाणी डाउनलोड होते. ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतरला तुमचं आधार कार्ड ह्या ठिकाणी डाउनलोड होते. आता ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला विचारेल पासवर्ड वगैरे तुम्हाला विचारला जातो. तर ह्या ठिकाणी जो पासवर्ड वगैरे तुम्ही ईमेलवर टाकला असाल तर ह्या ठिकाणी त्याच्यानंतरला अशा प्रकारचं तुमचं आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड होईल. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा.